काय रणनीतिकार किंवा अशा सर्वेची काही गरज नाही, कारण मी फील्ड मधला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची तब्बल 6 तास बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत पक्षाबाबतच्या अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी राज्यात जर पक्ष वाढवायचा असेल तर प्रदेशाध्यक्ष बदला असा सल्ला प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार का? सुनील तटकरेंच्या जागी आता राष्ट्रवादीला नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय. सुनील तटकरे आणि खासदार पार्थ पवार यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आली होती. तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चाही काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यामुळे पार्थ पवार आणि तटकरे पटेल यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याची देखील माहिती समोर आली होती. आता काहीच दिवसानंतरच सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे तटकरेंचा राष्ट्रवादीत गेम कोण करतंय? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार का? प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून पार्थ पवार प्रदेशाध्यक्ष बदलत आहेत का? या सर्व चर्चांवर सुनील तटकरेंनी काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यात मुंबईतील देवगिरी शासकीय निवासस्थानी तब्बल 6 तास बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या गुप्त बैठकीत प्रशांत किशोर यांनी थेट सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत जर पक्षात सुधारणा करून संघटना मजबूत करायची असेल तर तातडीनं प्रदेशाध्यक्ष बदला असा सल्ला सुनेत्रा पवारांना दिल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर पकड मिळवण्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून धडपड सुरू असल्याची चर्चा आहे. यातच प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून सुनील तटकरेंचा गेम करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या बैठकीमुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार का आणि सुनील तटकरेंच्या जागी राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत पातळीवर मोठे वाद सुरू असल्याची माहिती समोर येत होती. ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघे मिळून अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या सर्व हालचालींमुळे खासदार पार्थ पवार आणि तटकरे पटेल गटामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं. वडिलांचा राजकीय वारसा आणि पक्षावरील पवारांचं नियंत्रण अबाधित ठेवण्यासाठी पार्थ पवार आणि जय पवार काही दिवसांपासून सक्रिय पाहायला मिळतंय. पक्षावरील नियंत्रण अबाधित ठेवण्यासाठी पार्थ पवार आणि जय पवार गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अचानक सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची चर्चा सुरू झाल्यानं तटकरेंचा राष्ट्रवादीत गेम नेमका कोण करतंय असा प्रश्न निर्माण झालाय. राजकीय विश्लेषकांच्या मते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं पक्षात वाढतं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी पवार कुटुंबानं विशेषतः खासदार पार्थ पवार यांनी हा मोठा मास्टर स्ट्रोक खेळलाय अशी चर्चा आहे. खासदार पार्थ पवार हे स्वतः प्रशांत किशोर यांना दिल्लीहून विशेष विमानानं मुंबईत घेऊन आले अशी माहिती आहे. प्रशांत किशोर यांच्यासारख्या देशातील सर्वात मोठ्या रणनीतिकाराला पक्षात आणून त्यांच्या सर्वे रिपोर्टच्या आधारे सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची कायदेशीर आणि तांत्रिक खेळी पार्थ पवार खेळत असल्याची जोरदार चर्चा आहे. जर रणनीतिकारानंच तटकरे पदावर राहिले तर पक्ष आगामी निवडणुकीत जिंकणार नाही असा अहवाल दिला तर सुनेत्रा पवार तटकरेंना पदावरून हटवून दुसरे प्रदेशाध्यक्ष निवडतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून पार्थ पवार हेच पक्षात मोठे फेरबदल करत असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर वक्तव्य केलं. जोपर्यंत राज्यातील मुख्य नेतृत्व म्हणजेच प्रदेशाध्यक्ष रणनीतीनुसार पूर्ण सहकार्य करत नाही तोपर्यंत ग्राउंड लेवलवर काम करणं कठीण आहे असं प्रशांत किशोर यांनी म्हटल्याची माहिती आहे. जर भविष्यात त्यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत रणनीतिकार म्हणून काम करावं असं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अधिक कठोर निर्णय घ्यावा लागेल असंही त्यांनी म्हटल्याची माहिती आहे. या सर्व चर्चांवर खासदार सुनील तटकरेंनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली. प्रशांत किशोर यांची नेमणूक झाली असती तर मला माहिती असतं. पक्षात आम्ही नेहमी एकत्र बसून चर्चा करत असतो. सर्व नियुक्त्या माझ्या सह्यांच्या पत्राच्या आधारेच होतात. प्रशांत किशोर राजकीय रणनीतिकार म्हणून नेमले नाहीत. नेमणुकीची माहिती मला असती. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांची भेट औपचारिक होती एवढंच मला माहिती आहे. मला सर्वेची किंवा रणनीतिकारची गरज नाही असं सुनील तटकरे म्हणाले. प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांचं मार्गदर्शन यापुढे पक्षाला असणार आहे का? त्यांची निवड झाली नाही, त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही.
यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती. त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. एक तर काय चर्चा झाली त्याचं मला तपशील माहीत नाही. आणि आम्ही सगळेजण थिअरिटिकलपेक्षा प्रॅक्टिकल आहोत. आदरणीय पवारसाहेब, अजितदादा किंवा मला मिळालेलं सानिध्य स्वर्गीय वसंतदादा, विलासमती देशमुख, अंतुले साहेब, आम्ही सगळे प्रॅक्टिकलमधले काम करणारे सगळेजण आहोत. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही. आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे. फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच, पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं. मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे. आणि फील्डमधला असल्याच्या नंतर आपल्याला कळतं. आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत. आणि पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे. आता सर्वत्र चर्चा सुरू आहे की प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिलाय. मात्र सुनील तटकरेंनी स्पष्ट केले की त्यांना प्रशांत किशोर राजकीय रणनीतिकार म्हणून नेमल्याची माहिती नाही. त्यामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षालाच इतक्या मोठ्या 6 तासांच्या बैठकीची थोडीशी कल्पना नसणं, यावरून पक्षात पडद्यामागं सर्व काही आलबेल नाही आणि तटकरेंना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं? हळूहळू सुनील तटकरेंचा राष्ट्रवादीत गेम होतोय का? राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची खेळी कोण करतंय? कमेंट करून नक्की सांगा.